जागतिक महिला दिन राज्यभरात उत्साहानं साजरा करण्यात आला। राज्यातल्या कानाकोपऱ्यातला हाच आनंद आता आम्ही तुम्हाला झटपट दाखवणार आहोत। महिलांच्या सन्मानार्थ एक अभिनव उपक्रम करत नागपूर ते इटारसी जाणाऱ्या पॅसेंजर गाडीवर सगळे महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते। चालक महिला, गाडीतली प्रत्येक कर्मचारी महिला होती। त्यामुळे देशातील सर्वात मोठी सेवा देणारी यंत्रणा म्हणजेच रेल्वेनं दिलेल्या या सन्मानानं या कर्मचारी महिला सुद्धा भारावल्या। जागतिक महिला दिनानिमित्त कल्याणमध्ये अबोली व्यवसायाला सुरुवात झाली आहे। गेल्या वर्षभरापासून 27 महिला रिक्षा चालकांना आरटीओतर्फे अबोली रिक्षाचे परवाने वाटप झालं होतं, पण आज अखेर महिला दिनाच्या मुहूर्तावर पहिली अबोली रिक्षा धावली। कल्पना वाघमारे असं या महिला अबोली रिक्षा चालकाचं नाव आहे। आजपासून नवीन आयुष्याला सुरुवात झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। जागतिक महिला दिन साजरा होत असताना महिला सुरक्षा आणि महिलांवर होणारे अत्याचार ही समाजाची आणखी एक बाजू। त्यामुळेच महिला अत्याचारांविरोधात महिलांनीच पुढे येऊन आवाज बुलंद केला पाहिजे असं सांगत मुंबईतल्या महिला एकत्र आल्या। अत्याचार, अन्याय झाल्यास गप्प न बसता आवाज बुलंद केला पाहिजे असा संदेश या महिलांनी दिला। सांगली महापालिकेत एक दिवसाच्या उपमहापौरपदी नगरसेविका वंदना कदम यांची निवड करण्यात आली। महिला दिनानिमित्त महिला नगरसेवकांचा सन्मान म्हणून उपमहापौर गटानं हा अनोखा उपक्रम घेतला। महिलांना अधिकाधिक नेतृत्व मिळावं यासाठी हे पाऊल उचललं गेलं। यावेळी एका दिवसाच्या उपमहापौर म्हणून वंदना कदम यांनी पदभार स्वीकारत कामकाज केलं। महिलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी असे उपक्रम सातत्यानं व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आकाशालाही गवसणी घालता येते हे बुलढाण्यातल्या सुनीताताई जाधव यांनी दाखवून दिले। पतीच्या अकाली निधनानंतर खचून न जाता अंगणवाडी मदतनीसाचं काम करता करता त्यांनी मुलांना उच्च शिक्षित केलं। त्यांचा मोठा मुलगा TCS मधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून लष्करात भरती झाला। धाकटा मुलगाही आणि आता मुलगीही लष्करात दाखल झाली आहे। गॅरेज हा तसा पुरुषांचाच व्यवसाय, मात्र रत्नागिरीत राहणाऱ्या कल्याणी शिंदे गेल्या दशकभरापासून दुचाकीचं गॅरेज चालवत आहेत। त्यातनंच त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। गेल्या 15 वर्षांपासून त्या गॅरेज क्षेत्रात कार्यरत आहेत। 1991 साली रत्नागिरी ITI म्हणून मोटार मेकॅनिक झालेल्या त्या जिल्ह्यातल्या पहिल्या महिला। अनंत अडचणींवर मात करत आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी इथपर्यंतचा प्रवास पार केला। महिलांनो, चूल आणि मूल हेच पाहू नका, गुलामीत तर राहूच नका अशा काव्यगानातनं समाज प्रबोधन करणाऱ्या मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा या लहानशा गावात राहणाऱ्या झिंगूबाई बोलके या महिलेची वास्तवगाथा, यशोगाथा थोडक्यात पाहूयात। जन्मतःच अपंगत्वाची साथ असणाऱ्या झिंगूबाई बोलके यांना वयाच्या 7व्या वर्षी शाळेत घालण्यात आलं। मात्र गरिबीमुळे फक्त 4थी पर्यंतच त्यांना शिक्षण घेता आलं। त्यातच आई मरण पावल्यानं सर्व कुटुंबाची जबाबदारी झिंगूबाई यांच्यावर आली। तिनं शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावला। वडील कवी असल्यानं लहानपणापासूनच त्यांना कवितेची आवड निर्माण झाली। वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली। कविता करत असतानाच महिलांना साक्षरतेचं महत्त्व पटवून दिलं। निंबा या गावात एका कार्यक्रमात त्यांनी गीत गायलं आणि तिथूनच लोकजागृतीचा हा त्यांचा प्रवास सुरू झाला। समाजवाणी हा त्यांचा काव्य संग्रह प्रकाशित झालाय। महिलांसाठी साक्षरतेचे धडेही गिरवलेत। व्यसनमुक्तीची एक चळवळही त्यांनी उभी केली आहे। महिलांना बचत गटाचं महत्त्व पटवून 500च्या वर महिला बचत गटांची स्थापनाही करण्यात आली आहे। आपल्याला किती मान अपमान सहन करावा, कष्ट करावे लागले, म्हणून त्या 3 लाख रुपयाचा मी मोह धरला नाही आणि मूर्तिजापूर येते त्या 3 लाख रुपयाचं मी झिंगूबाई बोलके आधार केंद्र बांधलं। त्या आधार केंद्रामध्ये अनाथ, अपंग, विधवा महिला येतात, रात्रीच्या राहतात आणि त्यांना जेवण आम्ही देतो। इथं राहतात ते लोक। आता पुढचं काम माझं आहे, निराधार लोकांसाठी काम राहणार आहे आणि या संस्थेला या कामाबद्दल विभागीय अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला।
झिंगूबाई यांनी अनेक निराधार महिलांना अनुदान मिळवून दिलंय. दिल्लीच्या संसदेमध्ये हजेरी लावून आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व सुद्धा त्यांनी केलंय. या कर्तृत्वाची दखल घेत 2002 मध्ये सावित्रीबाई पुरस्कार, 2003 मध्ये व्यसनमुक्ती पुरस्कार, अहिल्यादेवी पुरस्कार तसंच केंद्र शासनाकडून स्त्री शक्ती पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. या महान समाजसेविकेला जय महाराष्ट्रचा सलाम. गजानन गवई, जय महाराष्ट्र, अकोला.